आपण कस्टमाइज मखर रेडी करतो. सनबोर्ड मध्ये आहे 5 mm मध्ये. कोणाला गावी न्यायचं आहे, ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम आहे, आपण बॅनर मध्ये पण करतो. हाईट 3.5-4 फूट आहे. 3.5-4 फुटाची हाईट आहे, म्हणजे तुम्ही 1.5 फुटाचा बाप्पा आरामात बसू शकता. आता स्वामी समर्थ आहेत म्हटलं, त्या बाजूला तुम्हाला जी थीम पाहिजे असेल ती देखील तुम्हाला बागी तुम्हाला आजूबाजूला काय पाहिजे मंदिर वगैरे आपण क्रिएट करू काय असेल ते बनवून देऊ शकतो. म्हणजे आपल्याकडे काही थीम रेडी पण आहेत. एखाद्याला कस्टमाइज करून पाहिजे त्यांच्या डोक्यातल्या आयडिया प्रमाणे त्याप्रमाणे पण आपण करून देऊ शकता. विठ्ठल रुक्माई आहे मागे, बाप्पा बसलेले आहेत. त्या साईड मध्ये तुम्हाला आयडिया घ्या की 1-1.5 फुटाचे बाप्पा बसतात आणि समोर आपण नॉर्मल कटआउट जर आपण घेतोय ना 3x2 4x3 मध्ये वगैरे 1000 रुपयापासून स्टार्टिंग रेट आहे आपल्याकडे. गणपतीच्या आगमनाच्या वेळेला कार्यकर्ते असतात, आजूबाजूला पोलीस असतात, बरोबर वाद्यपथक असतात, त्यांचे कटआउट त्यांना बनवून पाहिजे. ओके, ते पण आपण त्यांना कस्टमाइज करून बनवून दिलेले आहेत. ओके सर, हे काय कुठलं कस्टमरची ऑर्डर आहे का आता? हा, ही 3D सेटअप आहे. मागे ना मस्त एकविराई आहे, मी दाखवतो तुम्हाला. आणि हे बघा आपली एक PDF आहे रेडी आपल्या डिझाईनची. ती PDF आपण शेअर करतो एखाद्या कॉन्टॅक्ट आला व्हॉट्सअपवरला. हा, त्यातल्या त्यांना कोणती आवडली त्यात पण त्यांना काय कस्टमाइज करून पाहिजे ते पण आपण करून देऊ शकतो. म्हणजे चॉईस करण्यासाठी भरपूर ऑप्शन आहेत. तर मी काय म्हणतो, जर एखाद्याला असा सेट पाहिजे असेल त्याचा आवडता, मग त्यात मावळ असतील, त्यामध्ये भजनी मंडळ असेल, देऊ शकतो का आपण? हा, देऊ शकतो ना आपण. मध्ये लाईट वगैरे तुम्ही इनबिल्ट करून देता का स्वतः? आता हे कस्टमरची ऑर्डर आहे, त्यांना लाईटची रिक्वायरमेंट नव्हती. हा, विदाउट लाईट मध्ये. विदाउट लाईट मध्ये आपल्या बॅनर मध्ये करतो आपण. बॅनर विथ वुडन फ्रेम. ओके, कोणाला फक्त बॅनर प्रिंट पाहिजे असेल, गावी जाऊन ते स्वतः फ्रेम करणार असेल तसं पण आपण करून देतो त्यांना. मुंबईमध्ये कुठे काय पाहिजे असेल ना, मुंबईच्या मुंबईमध्ये आपण रॅपिडोने वगैरे पाठवून देतो. करू शकतो ना? हो हो, बरोबर. त्याच्यापर्यंत कुरिअर चार्जेस द्या, कुरिअर चार्जेस किंवा जे काही एक्स्ट्रा चार्जेस आहेत ते कस्टमरला तुम्हाला द्यायला लागतील. हो, आपण लाईट लावून बघूया कसं वाटतंय. संपूर्ण ते मी हे बघतोय आता. हे मस्त लाईट आल्यानंतर काय घेता वाटतं भारी. मस्त आहे, 3D लुक वाटतं एकदम. नाही भारी एकदम. हो, हा, लाईट गेल्यानंतर एक नंबर वाटतं. मी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं घेतलं आणि त्याबद्दल मी मावळे घेतल्याची प्रिंट करून. म्हणजे एकाच्या सर्व माझं डेकोरेशन होत आहे. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, मी समीर मांजरेकर, तुमचं सर्वांचं स्वागत आहे गणेशोत्सव 2026 सिरीज मधल्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मित्रांनो आपण आलो आहे कांजूर मार्ग येथे आणि माऊली आर्ट या वर्कशॉपला भेट देतोय. बाप्पांसाठी लागणारं सर्व प्रकारचं मकर्स म्हणजे म्हणतात डेकोरेशन, युनिक असं डेकोरेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इकडे आपण आज माऊली आर्ट वर्कशॉपमध्ये प्रथमेश दादा आहे, त्यांच्या भेट घेतो आहे. आणि सनबोर्डमध्ये छान छान अशी क्रिएटिव्हिटी म्हणजे तुम्हाला अगदी कस्टमाइज करून हे सर्व डेकोरेशन मिळणार आहे. संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि खास प्रथमेश दादांकडे त्यांच्याकडे स्वतः डिझाईन देखील आहेत भरपूरशा, जे आपण आपल्या मकरमध्ये आपल्या बाप्पांसाठी यूज करू शकतो. त्या ठिकाणी तुम्हाला इकडे पाहायला मिळते. तर तुमची स्वतःची डिझाईन तुमच्याकडे असेल तर तुम्ही इकडे घेऊन येऊ शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय जाणून घेणार आहोत की हे कस्टमाइज जर करत आहे तुम्हाला किती दिवस लागतील, किती दिवस तुम्हाला आधी यायला लागेल, इकडचं लोकेशन काय असणार आहे, आणि हा सनबोर्ड वर प्रिंट जे करणार आहोत ते कशा प्रकारे दिसतं संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहे. कांजूर मार्ग स्टेशनला आलात तुम्ही, वेस्टला आलात ना की अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती हे शॉप आहे. त्यानंतर तुम्हाला डीमार्ट लागेल, डीमार्टपासून 5 मिनिटाच्या अंतरावरती हे माऊली आहे तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि हे मराठी माणसाचं एक शॉप आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की असा आवडणार आहे आणि सिरीज देखील ना जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याला मित्रांनो कोणती वाट न पाहता पाचशे व्हिडिओला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो आता आपण जाणार आहोत माऊली आर्ट या वर्कशॉपमध्ये. तुम्हाला कांजूर मार्ग इथे यायचं आहे आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ह्यांचा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबरने ॲड्रेस पाहायला मिळणार. अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती हे माऊली आर्ट आहे. मी आता आहे बरोबर वर्कशॉपच्या समोर. हा बघा माऊली आर्ट बरोबर. हा बघा इकडे तुम्हाला ॲड्रेस देखील पाहायला मिळेल. शॉप नंबर 6 श्री लक्ष्मी उद्योग नगर LPS मार्ग कांजूर मार्ग वेस्ट. हे बघा आता आपण जाणार आहोत या वर्कशॉपमध्ये. हे बघा आणि खूप सारं काम आता हे चालू देखील आहे. बघा हे बघा कस्टमर येतात आणि असं डिझाईन वगैरे तुम्हाला दादाकडे देतात आणि अशा प्रकारे त्याला तुम्हाला हे डिझाईन करून मिळतं. तुम्हाला साईजप्रमाणे तुमच्या हे सर्व प्रकारचं डिझाईन तुम्हाला करायला मिळणार आहे. हे बघा नाश्ते देखील तुम्हाला पाहायला मिळतं आहे आणि खूप सारं काम आता म्हणजे आलेलं आहे आणि सर्वजण आता हे डेकोरेशन करायला तयार झालेलं आहे. ते बघा खूप सारं मस्त आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व कव्हर करणार आहे. आणि आपल्यासोबत आहे प्रथमेश दादा. नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. आपलं हे वर्कशॉप कुणीकडे आहे आणि आपण आता ह्या वर्कशॉपमधून काय काय घडवतो म्हणजे काय काय म्हणतात ना की आता 1.5 महिन्यावर आता बाप्पाचं आता आगमन होणार आहे आणि आपले कस्टमर देखील आपले व्हिडिओ बघून येतीलच. ओके. तर काय असणार आहे आमचे? आपण कस्टमाइज मखर रेडी करतो. सनबोर्ड मध्ये आहे 5 mm मध्ये. कोणाला गावी न्यायचं आहे, ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम आहे, आपण बॅनर मध्ये पण करतो. ओके. तुम्ही बघितलं असेल तो वाला मखर एक बॅनर मध्ये. तो एक आहे बॅनर मध्ये असे कस्टमाइज 3D मध्ये करतो. अदर टाइम आपल्याकडे आपले इन हाऊस आहे प्रिंटिंग वगैरे सर्व. बरोबर.
फ्लेक्स प्रिंटिंग, परत लग्नाचं इव्हेंटचं काय काम Okay. असेल, Okay. इव्हेंट मॅनेजमेंट वगैरे ते सर्व पण आपण इन हाऊस आपल्याकडे करतो. प्रिंटिंग वगैरे होतं. ओके, म्हणजे आता सध्या आपलं सीझन आहे बाप्पांचं, सीझन आपण त्यामुळे गणपती डेकोरेशन वगैरे करतो. करून देतात सगळं. हा. तर म्हणजे आपले जे गणेश भक्त आहेत ना ते खूप असे कलाकार आहेत, म्हणजे त्यांना अगदी काय ना काय दरवर्षी युनिक असं पाहिजे हो असतं. हो त्या वर्षी कोणाला अगदी स्वामी समर्थांचं मी तुमच्याकडे पाहिलं ते आहे, हो. विठ्ठल आहेत, खूप सारं म्हणजे म्हणतात थीम अशी मोठमोठी थीम आहेत प्रत्येकाकडे, तर तुमच्याकडे ते घेऊन आले तर तुम्ही करून देऊ शकता ना? हो कस्टमाइज जरी काय असेल हा. म्हणजे आपल्याकडे काही थीम रेडी पण आहेत. एखाद्याला कस्टमाइज करून पाहिजे त्यांच्या डोक्यातल्या आयडिया प्रमाणे हा. त्याप्रमाणे पण आपण करून देतो. करून देऊ शकता. बरं, आता आपल्याकडे समजा एखादं थीम आपण जर घेऊन आलो तर ती किती दिवसांमध्ये आपण देऊ शकतो कस्टमर? ऍक्च्युली प्री बुकिंग करावं लागेल आता, कारण का ऑर्डर आमच्याकडे बऱ्यापैकी ऑर्डर आता बुकिंग आहेत ऑलरेडी. त्यामुळे आम्ही कसं बुकिंग वाईज किंवा त्या डेटला तुम्हाला कधी डिलिव्हरी पाहिजे हा. त्याप्रमाणे पूर्ण बुकिंग घेऊन 50% ऍडव्हान्स घेऊन आपण रेडी करून ठेवतो. ओके. समजा त्यांना 10-15 दिवस अगोदर पाहिजे गणपती तरी आपल्याला 50% ऍडव्हान्स बुकिंग करावं लागेल. बरोबर. आणि त्याच्या आधी तुम्हाला आम्ही एक रिमाइंडर देणार की बाबा तुमचा सेटअप रेडी Ready आहे, आहे, बरोबर. तुम्ही या दिवसात येऊन घेऊन जा. मस्त. तर आता मी समोर बघतो असं की विठ्ठल आहेत, तिकडे ते स्वामी समर्थ आहेत, हो. मस्त म्हणजे असे भारी असं मी तुम्हाला ना इकडे विठ्ठल आहेत, रुक्माई देखील आहे, हो, हो. संपूर्ण सेटअप बघायला मिळतं. मला एक सांग ना की आता ह्यामध्ये मी ज्या मूर्त्या बसवणार आहे 1 फुटापासून त्याकडे किती फुटापर्यंत बसवू शकतो साधारण? आता हे जे आहे 4 फुटाचा सेटअप आहे विठ्ठल रुक्मिणीचा. पुढे वारकरी येतात हा. त्याच्यामध्ये हा. कटआउट आपण पाहिजे ते घेऊ शकतो. ओके. वारकऱ्यांमध्ये बरोबर. किंवा शिवाजी महाराजांचं थीम घेतली त्याच्यामध्ये कोणता पाहिजे सेटअप घेऊ बरोबर. शकतो. आता याच्यामध्ये तुमचा नाही म्हटलं तरी 2 फुटाचा गणपती आरामात आरामात बसवू बसेल. शकतो ना? हा म्हणजे साधारण आता एक घरगुती मंडळ म्हणजे घरगुती जे बाप्पा बसतात हा. तिथे ऑर्डर वेळे जास्त आले असतील ना? हो हो घरगुती गणपती ऑर्डर आपल्याकडे बऱ्यापैकी आहे. बऱ्यापैकी आलेत ना? फक्त मित्रांनो तुम्ही आला नाही का तुम्हाला 50% ऍडव्हान्स हा त्यांना द्यायला लागेल. हो. बरोबर. आणि तुमची थीम आहे ती घेऊन येतात. आता आपण एक एक करून बघूया. तुझं आता मला सांग की आपले हे माऊली आज तू कधीपासून रन करतोय साधारण आता हे? आपण एक 10 वर्ष या फील्ड मध्ये आहे. ओके. आपलं इनोव्ह प्रिंटिंग वगैरे सर्व आपल्याकडे होतं. म्हणजे तुम्हाला अदर टाइम हा. इव्हेंट साठी पण काही कटआउट लागत असतील बरोबर. ते पण आपल्याकडे बनवून भेटेल. बरोबर. म्हणजे तुम्ही बर्थडे साठी बेबी शोवर आहे, हा, वेडिंग birthday, आहे, baby shower, नेम ओपनिंग हा, सेरेमनी वगैरे तर ते काय तुम्ही असेल. सर्व कामे त्याच्याकडे देऊ शकता आणि मस्त अगदी रिजनेबल दरामध्ये तुम्हाला बनवून देतील. बरोबर ना? तर प्रथम दादा हे आता जे कटिंग चालू आहे म्हणजे ही थीम जी आहे हा, ही हा. विठ्ठलावरती आहे ना पूर्ण? हो विठ्ठलाची थीम आहे पूर्ण 3D मध्ये. ओके. ही सध्या आपण 3D मध्ये बनवतोय ओके. पूर्ण. जे कटिंग साठी जे पार्ट्स आहेत सर्व. ओके, ते पण चालू आहे हा. ना? पण जरा थीम मध्ये मला थोडं वेगळं बघायला मिळालं. मस्त बॅकग्राऊंड मस्त ठेवलंय हो. आणि जर बॅकग्राऊंडला इथे लाईट लावली विठ्ठलाच्या हो. मागे तर मस्त हो. लोकेल ना एकदम. हो हो ते कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आहे. ओके. म्हणजे तर असं काय काय कस्टमर कसे स्वतः पण बोलले की आम्ही घरी जाऊन लाईट वगैरे लावू, तुम्ही हा. फक्त आम्हाला रेडी करून द्या. बनवून द्या. बरोबर. आम्हाला तसं पण आपल्याकडे बनवून भेटेल तुमच्या ओके, ओके. याच्याप्रमाणे. छान वाटतं ना? मस्त विठ्ठलाची मूर्ती अशी मस्त विटेवर उभी आहे आणि ह्याच मूर्तीचं थीम म्हणजे हे कटिंग चालू आहे. तर हे बोलू शकतो ना हे सगळं हे बघा बघू शकता. आपण तसं बोलतो वारकरी भजन मंडळी वगैरे असतात ना हा. त्याचा सेटअप आहे. आता हे कटिंग करतायत आणि ऑलरेडी आपण हे पण कटिंग केलेलं आहे. मंदिर आहेत हे बघा. तुम्हाला पाहिजे तसं हे थीम तुम्हाला पाहायला मिळेल. एक अंदाजे साधारण हे डेकोरेशन आपण करतोय तर 1 फुटाच्या बाप्पासाठी परफेक्ट आहे का? हो 1 फुटाच्या परफेक्ट 1-1.5 फुटाचे बाप्पा आहेत आरामात. हो हो वेळ बनवू शकता. तर बघा असं तुम्हाला हे बनवून मिळेल. आणि तुम्ही स्वतः जर इकडे तुमचा एखादा फोटो वगैरे घेऊन आला तर तुम्हाला कस्टमाइज करून देतील. हो. आता आपण सुरुवात करूया. मग मी बघितलं की स्वामींचं मस्त असं वटवृक्ष आहे आणि स्वामी हा. बसलेले आहेत. हा तर हे साधारण आता मी हा बघतो हा सनबोर्ड आहे ना सनबोर्ड आहे 5 mm. आणि 5 mm चा आहे. हा आणि हे साधारण हाईट किती असावी दादा? तर अंदाजे हाईट 3.5-4 फूट आहे. 3.5-4 फुटाची हाईट आहे. म्हणजे तुम्ही 1.5 फुटाचा बाप्पा आरामात बसू शकता. आता स्वामी समर्थ आहेत म्हटलं त्या बाजूला तुम्हाला जी थीम पाहिजे असेल ती देखील हा तुम्हाला बागी तुम्हाला आजूबाजूला काय पाहिजे हा, असेल मंदिर त्याप्रमाणे वगैरे असेल. आपण क्रिएट करू काय शकतो. असेल ते बनवून देऊ शकतो. हो. मला सांगा दादा की आणखीन एक प्रश्न आहे की आपले खूपसे गणेश भक्त बोल ना कलाकार आहेत हा. त्यांनी खूपचं डेकोरेशन बनवलं देखील. हा, हा. पण त्यांना ना काही काही ठराविक अशा कटआउट पाहिजे असतील. हा, ते आपल्याकडे त्या मिळणार. पण भेटतील आपल्याला. आता जी आमच्याकडे रिक्वायरमेंट आली आहे की आता जी थीम आहे गणपतीच्या आगमनाच्या वेळेला कार्यकर्ते असतात आजूबाजूला, हा, हा. पोलीस असतात, बरोबर. वाद्यपथक असतात, हा. त्यांचे कटआउट त्यांना बनवून पाहिजेत. ओके ते पण आपण त्यांना कस्टमाइज करून बनवून दिलेले आहेत. ओके ओके. दाखवू शकतो आपण एखादं आणि जर तुझ्याकडचे जे डिझाईन पण असतील ना काय काय हा, आपली एक PDF आहे रेडी आपल्या डिझाईनची. हा. ती PDF आपण शेअर करतो एखाद्या तुझं कॉन्टॅक्ट आला व्हॉट्सअपवरला. हा मग त्यातल्या त्यांना कोणती आवडली त्यात पण त्यांना काय कस्टमाइज करून पाहिजे ते पण आपण करून देऊ शकतो. म्हणजे चॉईस करण्यासाठी भरपूर हा, ऑप्शन आहेत आपल्याकडे हा. ना?
बरोबर. तर आता मी जसं की आता श्री स्वामी समर्थ पाहिले बरोबर ना, अष्टविनायक बघायला मिळत आहे आणि खूप भारी वाटते एकदम जबरदस्त. म्हणजे आपण जसं बोलतो की आपण पडदे वगैरे लावतो गावच्या ठिकाणी, पण तर हे असं काही आहे की ते अगदी मी म्हणतो की 1-2 वर्ष मी यूज करू शकतो आरामात. किंवा साधारण मी यावर्षी यूज केलं त्यांच्या दुसऱ्या मी काय एखाद्या मित्राला देऊ हा, पुढच्या शकतो, वर्षी तुम्हाला द्यायचं तर मी देऊ शकतो. मस्त. आणि तुम्हाला फिनिशिंग दाखवतो की जी क्लिअरिटी आहे, उत्तम अशी क्लिअरिटी बघायला मिळते. कारण आपल्याकडे ही जी प्रिंटिंग होते, आता ही प्रिंटिंग होते साधारण आपली जी मशीनवर होतं एवढं काम, म्हणजे ती तुम्हाला क्लिअरिटी चांगली मिळणार आहे ना आपली मस्त याची. हो, आपली इनहाऊस आहे पूर्ण प्रिंटिंग वगैरे बरोबर. सर्व. कारण का खूप आपण तुम्ही कटआउट बघतात, ब्लर वगैरे पण येतात, इथे तुम्हाला एकदम शार्प असं मी भेटेल तुम्हाला. हा, तर मला सांग की सुरुवात तर मला एखादं कटआउट घ्यायचं झालं, कमीत कमी आपल्याकडे सुरुवात कितीपासून आहे की एखाद्या गणेश नॉर्मल कटआउट गरज आहे त्याला घ्यायचंच आहे आणि करायचं आहे. नॉर्मल कटआउट जर आपण घेतोय ना 3x2 4x3 मध्ये वगैरे 1000 रुपयापासून स्टार्टिंग रेट आहे आपल्याकडे. ओके. कटआउटचा. बाकी मग तुम्ही साईज प्रमाणे आजूबाजूची थीम काय घेताय किंवा अजून बरोबर. काय एक्स्ट्रा आहे त्याप्रमाणे तुमचे रेट वाढत जातील ना. सिंगल कटआउट घेतलं तर 1000 रुपयापासून स्टार्टिंग सुरुवात आहे मोठ्यात मोठं म्हणजे साईज प्रमाणे. हा, साईज प्रमाणे सुरुवात. स्टार्टिंग रेट 1000. हा, मस्त. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा, मस्त असं हा आपल्याला इथे बघायला मिळतं मंत्र. दादा हे एक मस्त आहे. हे काय कुठल्या कस्टमरची ऑर्डर आहे का आता? हा, एक 3D सेटअप आहे पूर्ण. हा 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 आपला पूर्ण 3500 पर्यंत जातोय. ओके. आता हे उभं करायचं हे कसं तुम्ही सांगता कस्टमरला, कसं काय? हा, पाठीमागे नॉर्मल असा स्टँड येतो जसं याच्या मागे लावले. आता हे स्वामी समर्थाच्या मागे स्टँड बघू शकतो आपण. हा बघा. ओके. स्टँड वरती असा राहतो पूर्ण. किंवा आता काय काय करत बॉल असतात डायरेक्ट, तर ते बॉलला पण डायरेक्ट स्टिक करू शकतात जाऊन. करू शकतो. बॅक साईड घेतली. बरोबर बरोबर बरोबर. छान. म्हणजे तर तुम्हाला काही आयडिया असणार ना. आता ह्याच्यामध्ये जो सनबोर्ड यूज केला तो आपला किती mm चा आहे साधारण? हा 3 mm चा आहे, पण आपण मोस्ट ऑफ 5 mm मध्ये प्रिपेअर करतो. हा, कारण त्यामध्ये परफेक्ट उभं राहतं. हा, थिकनेस जरा जास्त येतो त्यामुळे थोडं लॉंग लाईफ. बरोबर. आपण जसं आता हे बघतो या मागे ना मस्त एकविराई आहे, मी दाखवतो तुम्हाला. आणि हे बघा छान वाटतं कटआउट आहे, मस्तच आहे अगदी. हे मंदिराचा आपण लुक दिलं तो मागे आणि एकविराईचं बघायला मिळतं. छान वाटतं. म्हणजे एकविराईचं तुम्ही डेकोरेशन ह्याची करू शकता. अष्टविनायक झालं, एकविराईचं मस्त किंवा आपण बघितल्यानंतर आता आपण बघतोय जी थीम तुम्हाला दादाने सगळी खरं उभी केलेली आहे. म्हणजे एखादा कस्टमरला त्याला बघायला मिळेल नाही. हे बघा कशा प्रकारे बघा विठ्ठल रुक्मिणी आहे, मागे बाप्पा बसलेले आहेत. त्या साईडमध्ये तुम्हाला आयडिया घेईल की 1-1.5 फुटाचे बाप्पा बसतात आणि समोर आपण बघतोय मावळे आहेत, तुमचं वारकरी मंडळ आहे, सर्व प्रकारचे तुम्हाला जे फोटो पाहिजे ते करून मिळतील. हा, तुम्हाला जसं कस्टमाइज करून पाहिजे तसं करून मिळतील. तर मी काय म्हणतो जर एखाद्याला असा सेट पाहिजे असेल त्याचा आवडता, मग त्यात मावळे असतील, त्यामध्ये भजनी मंडळ असेल, देऊ शकतो का आपण? हा, देऊ शकतो ना आपण. देऊ शकतो ना. हो. तर तुम्हाला रिक्वायरमेंट असेल ना मित्रांनो, तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दादाचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तर त्याला तुम्ही कॉल करून विचारू शकता. हो का, भारी भारी. छत्रपती शिवाजी महाराज आहेत, मस्त वाटतंय. पण ह्यामध्ये आपण बघतोय तुळजाभवानी आई, छान आहे. आणि यामध्ये लाईट वगैरे तुम्ही इनबिल्ड करून देता का स्वतः? आता हे कस्टमरची ऑर्डर आहे, त्यांना लाईटची रिक्वायरमेंट नव्हती. हा विदाउट लाईट मध्ये. विदाउट लाईट मध्ये स्वतः ती जाऊन लावतील. स्वतः ते जाऊन लावणार आहे. ओके. म्हणजे आपल्याला एक लाईटचा आणि ह्याचा दोन्ही लाईटचा पण ऑप्शन आहे आपल्याकडे. छान आहे. हे बघा, तर आता हे मंदिर आहेत, म्हणजे तुम्हाला जर मंदिर वगैरे बनवून पाहिजे तर मंदिर वगैरे बनवून मिळतील. छान आहे. भजनी मंडळ आहे. आता आपण समोर बघतोय आपले छत्रपती शिवाजी महाराज, मस्त होते 3D एकदम लुक. हो, छान होत आहे. आणि ते महाराजांच्या मागे काय आहे आपलं? तो एक सेटअप आहे 4x3 चा. हा, म्हणजे कोण कटआउट मध्ये बघूया साधा फक्त आपण. तो लाईट वाला आहे. ओके ओके. हा सेंटरला येतो. छान वाटते. आणि हा जो आहे तो लेफ्ट राईटला येतात. ओके, म्हणजे मोराचं पीस. आता पूर्ण थीम आहे अशी. हा, पूर्ण थीम आहे. लेफ्ट राईटला आणि हा मध्ये आहे. हो ना. आणि मागे लाईटचा इफेक्ट करणार. हो, छान वाटते. हे बोल ना असं की तुम्ही महाराजांचं असं कटआउट हे घेऊन सर्व तुम्ही त्यात जो पिकॉक लावलाय त्याच्याऐवजी तुम्हाला वेगळा कोणता पाहिजे असेल तरी पण करून मिळणार. छानच आहे, जबरदस्त वाटतंय, जबरदस्त. आणि इकडे काम चालू आहे बघा, छान आहे. इकडे गाय वासरू पण आहे. हे लेफ्ट आणि राईट साईडचं आहे ना, गाय आणि वासरूचं. हे हा दादा, हे लेफ्ट आणि साईडला आहे ना गाय आणि वासरूचं. हा लेफ्ट राईट आहे, सेंटर इथे आहे, तुम्हाला चालू करून दाखवतो. तर आता मला एक काय आहे ना, आपण कस्टमर पण आलेला आहे. तर मित्रांनो आता आपण काय करणार माहिती आहे, आपण आता मस्त की ना हा सेटअप लावणार आहोत. आणि आता आपण संपूर्ण ना ते सिंगल तुम्हाला संपूर्ण हे दाखवले आहेत कटआउट, म्हणजे जे सनबोर्डवरती प्रिंट करून तुम्हाला सहजरित्या मिळणार आहेत कस्टमाइज करून.
आता आपण मस्त सेट उभा केलेला आहे, लाईट वगैरे लावलेली आहे आणि तुम्हाला मस्त त्या सेट जो सेट उभा केला त्याची किंमत देखील कळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजचा व्हिडिओ तुम्हाला ना जो बघताय त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये यांचा ॲड्रेस आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे, तर त्यांना कॉल करून देखील विचारू शकता. आणि सिरीज आणि मित्रांनो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. प्रथम दादा आता आपण सेट उभा केलेला आहे, लाईट पण लावलेली आहे. हो. आता माझ्यासमोर आहे पूर्ण विठ्ठल आहेत आणि त्यांचा सेट लावलेला आहे. ही लाईट आल्यावर किती मस्त असा गेटअप आला ना एकदम. हो. छान वाटतं. आता एक अंदाजे आपल्याला समजा हे काय किंमत असावी याची? हा पूर्ण आपला सेटअप 3D कटआउट मध्ये आहे ना हां 5,500 जातो. 5,500 मिळतो. हो. ओके, छान आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पडदा वगैरे लावला. पाठीमागे तुम्हाला हे आहे, तो हा पण वेग आहे. मग विठ्ठलाच्या मागून पण एखाद्याला जर लाईट सोडायची असेल तरी ते सोडू सोडू शकतो. शकतो. ओके. तर आता जे संपूर्ण जी कस्टमरची आता ही रिक्वायरमेंट आहे हां. त्याची हा विठ्ठल आहे आणि हे त्यांचं संपूर्ण हा आजूबाजूची थीम आहे त्याची. ही त्यांची रिक्वायरमेंट आहे ना. हा बरोबर, त्यांची रिक्वायरमेंट आहे. छान आहे, मस्त. आता समोर मी आणखीन बघतोय असं विठ्ठल आहे, रुक्माई आहे आणि हा संपूर्ण समजा सेट एखाद्याला घ्यायचा असेल तर साधारण काय होईल त्याची किंमत तरी पण अंदाज? हा ऍक्च्युली याच्यातले मावळे एक जण आता वारकरी एक जण आता घेऊन गेले. ओके. हां आता पूर्ण 10 लोकांचा वारकरीचा सेट येतो. 4 फुटाची 4-4.5 फुटाची विठ्ठल रुक्मिणीचं कटआउट येतं. ओके. हा पूर्ण सेटअप 4,500 जातो. 4,500 जातो. हा छान आहे ना. मी त्याच्यामध्ये 10 वारकरी येणार. 10 वारकरी खाली ग्रीन कलरचा बॅनर 4 फुटाचा विठ्ठल रुक्मिणीचं Cutout. कटआउट. आता कोणाला साईज प्रमाणे जर वाढवायची असेल तर रेट वाढतील, साईज कमी होईल तर रेट कमी अजून होईल. कमी होतील. ओके. हा हे मोठंच आहे थोडं. हा. अजून यामध्ये छोटं होऊ शकतं. हो, 3 फुटाचा होऊ शकतो. तुम्हाला 1 फुटाचा गणपती आहे तर एवढं मोठं नको आहे, 3 फूट पाहिजे ते पण होऊ शकतं. ओके. मग थोडी किंमत कमी होईल ना. किंमत कमी होईल त्याची. मस्त. हे बघ, हे एक आहे, हा एक आहे मस्त. मी मग तुम्हाला दाखवत राहून गेला. हे आता काढल्यामुळे कळालं आपला हा सेट आहे ना, हा याचा आहे. हा पूर्ण सेटअप आहे मस्त. चंद्रावाला लेफ्ट राईट बॅक. हा पूर्ण आपल्याला 6,000 जातो. 6,000 जातो ना. आणि हा तर मोठाच आहे. मग हा 4x3 आहे सेंटर आणि लेफ्ट राईट 3x2 आहे. 3x2 म्हणजे यामध्ये एक 3 फुटाचा बाप्पा, 2 फुटाचा 2-2.5 फुटाचा 8 फुटाचा बाप्पा बसून आहे. पावसाच आपल्याला दिसलेलं देखील पाहिजे ना एकदम हो डेकोरेशन. हो. छान दिसतंय आणि 3D लुक आल्यामुळे अजून मस्त वाटतंय. त्याच्यामध्ये आपण लाईट लावून वगैरे जर आपण बघूया नंतर थोडं. हो. त्याच्यामध्ये लाईट लावली होती ना मगाशी तसं. आता आपण समोर असं लाईट लावलेली आहे. हा आता तुळजाभवानी आई आहे आणि हा संपूर्ण सेटअप आहे. साधारण आता घ्यायला गेलं तर किती लागतात सेटअप असेल? हा पूर्ण 3,000 आहे. 3,000 आहे. किती बाय किती आहे त्याची साधारण हाईट आणि उभी त्याची साधारण? ऍक्च्युली हाईट 4x4 आहे. 4x4 आहे. हा. ओके. आणि देवीची हाईट 2 फूट आहे. देवीची 2 फूट आहे आणि संपूर्ण आपला सेटअप जातोय 3,000 पर्यंत जातोय. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण जसं की हा अष्टविनायक मी बघतो समजा. आता अष्टविनायक एखाद्याला घ्यायला झालं तर संपूर्ण हा पुरा बॅकग्राऊंड आहे. तर हा कितीला आहे? हा 2,500 रुपये. 2,500 रुपये. आणि ह्याला जोडून काय असं असणार आहे आपलं काय? नाही हा बॅकड्रॉपच आहे. बॅकड्रॉपच आहे ना. हा. ओके. एक्स्ट्रा कोणाला पाहिजे असेल तर ते करून नाही, दिलं. customize करून थोडं दिलं. वाढून वाढून बस. ठीक आहे. बघा, हा एक सेटअप आहे. हा आपण सेटअप आतमध्ये लावून बघूया जरा. हा आतमध्ये लावून तो आतमध्ये लावतात दुसरं. लावतो आपण बघूया. प्रथम आपण असे आपण सेट सर्व बघितले हा जे आहे सनबोर्ड मध्ये. कनबोर्ड मध्ये इथं मला थोडा वेगळा बघायला मिळाला. ह्याबद्दल काय सांगते? हा आपल्या बॅनर मध्ये करतो आपण. हा. बॅनर विथ वुडन फ्रेम. ओके. तुम्हाला फक्त बॅनर प्रिंट पाहिजे असेल, गावी जाऊन ते स्वतः फ्रेम करणार असेल तसं पण आपण करून देतो त्यांना. पण ते वाटत असं की बॅनर मध्ये आहे ना. हा तुम्हाला 3D प्रिंट आहे ती. तुम्हाला असं वाटणार नाही की बॅनर आहे. हा. तुम्हाला बघताना असं 3D मध्येच काहीतरी बनवलंय असं वाटेल. ते साईज पण एवढी मोठी आहे ना तर तुम्ही मस्त गावाला जागा तिथली मोठी असते मस्त वापरू शकता. साहेब तुम्ही काय या साईडला बघू शकता. हे बघा छत्रपती शिवाजी महाराज आहेत, तुळजाभवानी आई आहे आणि आपला मावळा मिळतो ना. संपूर्ण असे हा सेट आपण बघायला मिळतो आणि तुम्हाला जो सेट पाहिजे तो कस्टमर देखील करून मिळेल. हो हो. आता असं नाही की तुम्हाला हाच घ्यायचा. तुम्ही जर एखादा मस्त फोटो तुम्ही पाठवलात तर तुम्ही करून देशील ना. हो आपल्याकडे बऱ्याच डिझाईन पण आहेत. बरोबर. हा. ते पण तुम्ही सिलेक्ट करू हा. शकता किंवा अजून कोणतं पाहिजे असेल ते पण आपण करू तर शकतो. तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर एक PDF पण आहे ती तुम्हाला सेंड करतील व्हॉट्सअपवरती. हो आणि व्हॉट्सअपवर सेंड केल्यानंतर तुम्हाला ते प्रकारचे सर्व ते डेकोरेशन बघायला मिळते. हो, हो. तर आणखी विचार होतं आता जसं की आपले हे व्हिडिओ बघून मुंबईमधून किंवा कोकणातून लोक पाहतील व्हिडिओ. हा. जर एखाद्याला हे न्यायचं असेल तर पॅकिंग वगैरे आपली असते व्यवस्थित. पॅकिंग नॉर्मल पॅकिंग आपण करून देतो. रॅपिंग वगैरे आपण करून त्यांना देतो. हा. आता दुसरा प्रश्न असा आहे की समजा एखाद्याला होम डिलिव्हरी पाहिजे समजा तर काय प्रश्न आहे का? म्हणजे तुम्हाला काय मुंबईमध्ये कुठे काय पाहिजे असेल ना मुंबईच्या मुंबईमध्ये आपण रॅपिडोने वगैरे पाठवून देतो. तो करू शकतो ना. हो हो. बरोबर. त्याच्यापर्यंत कुरिअर चार्जेस द्या कुरिअर चार्जेस किंवा जे काही एक्स्ट्रा चार्जेस आहेत ते कस्टमरला तुम्हाला द्यायला लागते. हो. माझ्या मते तुम्ही इकडे या मला व्यवस्थित बघायला हा भेटेल. एकदा समोरासमोर आल्यावरती व्यवस्थित बघायला भेटेल. Size बघायला मिळेल. मध्ये एवढं करून नाही येणार. काय हाईट आहे तुमच्या बाप्पाची वगैरे सर्व प्रकार तुम्हाला बघायला मिळेल. हो तर हे बघा मस्त आता हे बघतोय आपण
साधारण हे मी आता घेतलं सेटचा साधारण काय याची किंमत असावी होईल म्हणजे आपल्याला हा तुम्हाला टोटल विथ फ्रेम घेतला तर तुम्हाला 2500 ला जाईल. 2500 पर्यंत होते आणि बाकी तुम्हाला जे आवडेल तुम्ही घेऊ शकता. हो मस्त. तर आपण हे सेट वगैरे बघितलं आपण एका मस्त बघूया. असं मी बघतोय. हे कसं आहे ओके थोडा वेगळं आहे. फक्त प्लेन कोणाला पाहिजे असेल. छान आहे ना मस्त वाटतं. हा. हे अगदी म्हणतो ना गणपती बाप्पांचं जेव्हा विसर्जन झाल्यानंतर हो. हे घरामध्ये अगदी नंतर तुम्ही घरात पण पुढे लावू शकता. वॉलला लावू वगैरे शकता. फ्रेम बनवून तुम्ही युज करू शकता. मस्त वाटते छान वाटते. मग असं एखादा आपण हे घेतलं हे समजा काय याची रेंज होऊ शकते आपल्याला. हा तुम्हाला जातो 2500. 2500 ला. आणि हा जो सनबोर्ड उभा केलेला आहे 5 mm आहे हा त्याच्या 5 mm. छान आहे. हे डेकोरेशन पाहिल्यानंतर हे युनिक डेकोरेशन आहे बघतोय आपण. आता काय सांगशील याबद्दल. इथे आपण आतमध्ये एलिफंट बघतोय आणि आता लाईट वगैरे आल्यानंतर कसा इफेक्ट होईल त्याच्यामध्ये. हा मॅट बॅनर प्रिंट केलाय त्याच्यावरती लाईट वगैरे लावली ना हा हा तरी रिफ्लेक्ट नाही होणार तुम्हाला. आपण यात लाईट लावून बघूया हा कसं वाटतंय. संपूर्ण ते मी हे बघतोय आता हे बघा मस्त लाईट आल्यानंतर काय गेटअप वाटतं भारी. हा जो रंगसंगती आपण यूज केलेला आहे हा हा किंवा आतापर्यंत आपण जे सर्व तुझं डेकोरेशन बघितलं ते मस्त कॉम्बिनेशन ठेवलंय तू. हो. ह्याच्यामध्ये काय सांगितलं म्हणजे काय आहे सनबोर्ड आहे तर हा फ्रंटला सनबोर्ड वापरलाय आपण. ओके. आणि बाकी पूर्ण बॅनर विथ फ्रेम आहे. ओके. आणि जे कटआउट मागे हत्तीचं वगैरे लावलंय ते आपल्या 5 mm सनबोर्ड मध्ये वगैरे आहे मस्त विथ लाईट. हा तुम्हाला पूर्ण सेटअप 4500 ला जातात. 4.5 तुम्ही इकडे लाईट लावली इकडे लाईट पण आपल्याला हा मिळेल. इथे पाहिजे लाईट लावून भेटेल तुम्हाला पाहिजे असेल आणि तर. आता आपण जे 4.5 तू बोलला ते विथ लाईट ना. हा विथ लाईट 4500 जातो. साईज त्याची 3x3x3x3 आहे. ओके. 3 बाजू येतात. टॉप जर तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तर टॉप भेटेल तुम्हाला. ह्याच्यामध्ये आपल्याला एक मोठी साईज पण करता येईल. हा साईज तुम्हाला कस्टमाइज जेवढी पाहिजे तेवढी करता येईल. तर आणखीन विचारत होतं की आता भरपूर जणांना प्रश्न आहे की आता आपण जे आता रेट सांगितले आहेत हा त्यामध्ये एखाद्याला लाईट नको हवी असेल हा. स्वतः करणार असेल हा. आपल्यामध्ये ते त्याच्यामध्ये रेट मध्ये कमी होईल. पैसे कमी होऊन जातील ना. हो चालेल. तर आता आपण जाणार आहोत जे आपण आता बाकी प्रिंट वगैरे कसं करतोस काय हो, करतो हो. ते आपण बघूया. तो आतमध्ये पण एक आपला सेटअप आहे ते पण आपण बघून घेऊ. ओके. तर आता आपण आतमध्ये हा हे बघा आता आपण चाललो आतमध्ये आणि हा एक जो सेटअप बघतोय हा एक मला तो खूपच आवडला आहे जबरदस्त. त्याचं ते कलर कॉम्बिनेशन बघू शकता ना एकदम भारी आहे. हे बघ, मस्त वाटतंय. आणि एक अंदाज आला असेल तुम्हाला की आता बाप्पा जर आपले समोर बसल्यानंतर विराजमान झाल्यानंतर हा काय वाटेल डेकोरेशन जबरदस्त. सगळं मस्त आहे 3D लुक वाटतं एकदम नाही भारी हो एकदम. हो हा लाईट गेल्यानंतर एक नंबर वाटतंय. तर काय सांगशील या डेकोरेशन बद्दल. मस्त. हा मी आता मगासून बघितलं ना तर फक्त बॅकड्रॉप पाहिजे. बॅकड्रॉप मग आता मी इकडे बघतो की लेफ्ट आणि राईट आहे हो. म्हणजे एखाद्याला त्याने बनवून पाहिजे ते बनवून पण मिळू शकतं ना. हो. काय सांगशील याच्याबद्दल हे हा पूर्ण जो सेटअप आहे ना हा. 6000 ला आपण विथ लाईट देतो. विथ लाईट. बाकी कस्टमरला जी साईज रिक्वायरमेंट असेल ना हा, हा. त्याप्रमाणे भेटून जाईल. ओके सनबोर्ड आहे पूर्ण ना. हा पूर्ण सनबोर्ड आहे. पूर्ण सनबोर्ड आहे. आणि आता ही ऑर्डर आहे ना हा कस्टमर ही कस्टमरची ऑर्डर आहे. बरोबर कस्टमरची रिक्वायरमेंट कशी आहे बघा ना त्याला असं पाहिजे बनवून बघा भारी मस्त आहे की. आणि 3D लुक वाटतोय छान आहे. आणि लाईट आपल्याला पूर्ण मिळून हे मिळतंय 6000 ला मिळतंय. आणि लाईट जर यातून तुम्हाला स्वतः करायची असेल तर मग त्यातून थोडे जे रेट कमी कमी होतील. होतील. ओके चालेल. तर आपण आता हे पाहतोय विठ्ठल आहेत आणि त्या बाजूला त्यांचा जो सेट उभा आहे. तर आता हे समजा ही हाईट काय असेल. हा तुम्हाला 3 फूट मध्ये आहे. 3 फूट मध्ये आहे. हा. हे बघा मी तुम्हाला अंदाज येईल. आणि बाजूला जर आता मला समजा काही पाहिजे वारकरी आहे हो. मला म्हणजे जी थीम आहे कारण माझी मी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं घेतलं आणि हो. त्याबद्दल मी मावळे घेतल्याची प्रिंट करून म्हणजे एकाच्या सर्व माझं डेकोरेशन होतंय. हो हे तुम्हाला एक 1500 मध्ये वगैरे होऊन जातं होऊन ना? जातं तुम्हाला. असं जर तुम्हाला अशी रिक्वायरमेंट असेल मग स्वतः काही क्रिएटिव्हिटी करणार असाल तर हे देखील तुम्हाला दादाकडे करून मिळणार आहे. हो, हो. बरोबर ना. कमी मी तुम्हाला एकदम व्यवस्थित रिजनेबल दर आहे. हो एकदम आपला इनहाऊस प्रिंटिंग आहे. आपली बरोबर, मशीन हा. वगैरे सगळी इनहाऊस आहे. आता तर ह्या बद्दल आता मला सांग आता आपण साधारण हे 10 वर्षापासून करतोय. हो 10 वर्षापासून आहे. मग आता पहिलाच एक प्रश्न आहे की आता आपली जी लोक येतील गणेश भक्त हा. कस्टमाइज करायला तर त्यांना ऍडव्हान्स पेमेंट करायला लागेल हो प्लस त्यांना एक दोन दिवसामध्ये सहज इथे मिळू शकतं. हो ऍडव्हान्स पेमेंट 50% पेमेंट करावं लागेल. बरोबर. आणि 1-2 दिवसामध्ये असं नाही की हा. त्यांना इथली कधी डेट नाही ना त्याच्या 10 दिवस 8 दिवस अगोदर तरी बुकिंग मिळेल. करावं हा. लागेल. कारण कारण खूपसं अगोदरचं पण बुकिंग आहे आपल्याकडे. बुकिंग आलेलं आहे. हा त्याप्रमाणे ऑर्डर चालू आहे त्यामुळे ते थोडं अगोदर बुकिंग त्यांना द्यावं लागेल. बरोबर. आणि आता आपण हा 1.5 महिना बाकी आहे अजून. हो थोडा व्हिडिओ पण हा लवकर केलेलाच आहे हो हो ना. आपला व्हिडिओ पाहून तुम्ही नक्की उद्यापासून थोडा नक्की कॉल येतीलच. हो हो मला या मशीन बद्दल सांगितलं की आता मी बोलतो की आता हे सीझन आहे बाप्पांचं हा. त्या व्यतिरिक्त तू मग काय करतोस म्हणजे आपण आता- शॉप ब्रँडिंग असेल एखादं नवीन शॉप ओपन होतंय त्याचं ब्रँडिंग हा. आहे लोकल एरियामध्ये त्याचं मार्केटिंग करायचंय पोल बॅनर किंवा एक्सेट्रा समजलं. हा ते सर्व आपण करतो. विजिटिंग कार्ड पॅम्पलेट ओके वाढदिवस हा वाढदिवस लग्न समारंभाचे कटआउट ओके. वगैरे असं सर्व आपण करतो. लग्नाची नावं वगैरे
हो लग्नाचे लग्नाची नाव नाव, baby shower, बेबी सर्व. शोअर, नेम सेरेमनी. ओके म्हणजे सर्व हो, A to Z सगळं. म्हणजे हा म्हणजे अगदी वर्षाचे 12 महिने हे आपल्याला हे काम बघायला मिळतं आणि ही हो, हो. रिक्वायरमेंट आहे खूप जणांना. हो हो तर तुम्हाला ही जर रिक्वायरमेंट असेल दादाशी नक्की संपर्क साधा. हो नक्की दादा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि स्क्रीनवरती देखील असणार आहे. खूप जण तुला कॉल नक्की करतील. हो हो नक्की. दादा आता आपण व्हिडिओचा शेवट करतोय. आता आपले जे गणेश भाऊ तुला कॉल करतीलच, काय सांगशील त्यांना आहे आपल्या माऊली आर्ट बद्दल? लवकरात लवकर काय असेल ते बुकिंग करा. तुम्हाला पाहिजे असं तुम्हाला कस्टमाइज मकर आपल्याकडनं बनवून भेटेल. आणि तुम्हाला जसं थीम पाहिजे, तुमच्या Okay. डोक्यात जी कल्पना आहे ती आम्ही साकार करून देऊ नक्की तुम्हाला. नक्की यावर्षीचा गणेशोत्सव मस्त थाटात मित्रांनो करा, मस्त डेकोरेशन करा. हा बरोबर ना? तर हो, हो, नक्की नक्की. त्याला कॉन्टॅक्ट करा. आता थांबवते दादा, खूप मस्त अशी माहिती मिळाली आजच्या व्हिडिओमधून, त्याबद्दल तुझे मनापासून धन्यवाद. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ना मस्त असं युनिक असे म्हणतात ना बापाचे बॅकड्रॉप पाहिले. मला तर एवढं आवडलं ना की असं वाटतं की हा घेऊ की तो घेऊ. मस्त असे एक एक हे बॅकड्रॉप आहेत. तुम्ही ना कॉन्टॅक्ट करा प्रथम जायला. त्याच्याकडे ना मस्त की PDF आहे. त्या PDF मध्ये ना सर्व प्रकारचे डिझाईन वगैरे दिलेले आहेत, म्हणजे A to Z आहेत. पण तुम्हाला जर एखादी स्वतःची डिझाईन जर पाहिजे असेल ती देखील तुम्ही दादाला पाठवू शकता आणि तुम्हाला एकदम मस्त अशी प्रिंट करून पाहायला मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण ना हे बॅकड्रॉप पाहिले. हे सर्व ऑर्डरवाले आहेत का? ऑर्डर आलेले आहेत सर्व कस्टमरचे, सर्व त्याच्याप्रमाणे सर्व बनवलेलं आहे. आणि आतमध्ये देखील आपण तो पाहिला ना, तो देखील ऑर्डर आलेला आहे. आणि आपण अष्टविनायक देखील आजच्या व्हिडिओमध्ये पाहिला. त्यानंतर तुळजाभवानी आईचा हा बॅकड्रॉप पाहिला. खूप सारे बॅकड्रॉप हे ऑर्डरचे आहेत. तुम्हाला देखील ऑर्डर लवकर ऑर्डर करा आणि इथली बुकिंग करा. आजचा मस्त यावर्षीचा बाप्पा मस्त डेकोरेशन करा. तर आता थांबू येते. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मित्रांनो नक्कीच आवडला असेल. जास्तीत लाईक करा आणि आपली सीरीज ना जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर करा मित्रांनो सबस्क्राईब. भेटू अशा पुढील नवी व्हिडिओ. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.